भाजप आमदार नारायण कुचे आपल्या सोबत आहेत। आज कार्यशाळा पार पडलेली आहे, काय सांगणार? भारतीय जनता पार्टीची जिल्हा जालन्याची कार्यशाळा पार पडली। या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना 18 वर्षे होत आहे। त्या 18 वर्षामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगल्या योजना काय आणल्या, जनतेच्या मनातले पंतप्रधान कसे ते शेवटच्या माणसापर्यंत समजून सांगणे आणि त्या योजनेची अंमलबजावणी होती का नाही हे पाहण्याचं काम आणि ती कार्यशाळा असतील। संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका भाजपने हायजॅक केलेल्या आहेत। संजय राऊताचा रोजचा बोंगा आहे, त्याला कोण काय करी। पहिले त्यांनी हा विचार करावा की उद्धव ठाकरेला संपविण्याचं काम आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2.5 वर्ष झाल्यानंतर पक्ष खाली गेला। काय कमीला मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेनं तो पक्ष पुरा संपविला या संजय राऊतमुळे। संजय राऊत काय बोलतो, त्यांनी मतदान नोंदणी करण्याचा कार्यकर्ते मेहनत घेत असतात। एखाद्या घरामध्ये मुलगी 18 वर्षात झाला, मुलगा 18 वर्षात झाला, एखादी सून आली, ते नाव नोंदणी मतदान वाढतं। ते नाव नोंदणी करायचं प्रत्येक पक्षाचं काम आहे। एका कोणताही निवडणूक आहे की म्हणत नाही की भाजपचीच नाव नोंदणी करा, प्रत्येकाने नाव नोंदणी केली। आमच्या कार्यकर्त्यांनी मतदान यादीत नाव नोंदणी केली म्हणून मतदान वाढलं, त्याच्यात दुसरं काही कारण नाही। म्हणजे 6 महिन्यात बीजेपीचा एकतर्फी विजय कसा झाला असा सुद्धा सवाल त्यांनी विचारलेला आहे। नाव तुम्ही बघा, यांच्या घरात सून आली असं तिचं नाव नोंदलं। आम्ही एक एक कार्यकर्ता झोपडीवर तांड्यावर जाऊन मतदान जे वंचित राहून त्यांचं नाव मतदान यादीत घेतले म्हणून नाव। खरं तर भाजपनं ह्या निवडणुका ज्या आहेत ते सेटिंग करून जिंकल्या असं सुद्धा दावा संजय राऊतला बोलायलाच काही नाही। तर संजय राऊत हेच बोलणार आहे, सेटिंग करून विरोधी व्हायलाच फोटो बोल पण रेटून बोल हे धंदाच आहे। त्याच्यामुळे त्यांच्या मताला काहीच नाही। निवडणूक आयोगाने जे सांगितलं ते खरं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या चर्चा आता सध्या सुरू झाल्या, कसं पाहताय? अरे एकूण तर ते पाहिना तुमच्या मीडियावाल्यालाच वाटतं ती अमोल मिटकर यांनी विधान केलंय उद्धव ठाकरेचं आहे, परिवारातलं आहे का राज ठाकरेच्या परिवारातलं आहे? नाही, अमोल मिटकर यांनी एक विधान केलंय की आषाढी एकादशी पर्यंत सुप्रियाताई आणि दादा एकत्र येऊ शकतात। ते काही सांगता येत नाही। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील ते त्यांनाच विचार। तर नक्कीच हे होते आमदार नारायण कुचे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।